घ्या आला तुमचा मॉन्स्टर. हाय तर हाय. ए आरडाओरडा करू नको. काय काम आहे? मला बाबा हवे. बाबा कुठे आहे? त्यावेळी तुझे बाबा असतात त्या घरी नाही ना, ऑफिसला गेलाय तो. काय काम आहे तुझं? मला बाबांना हे दाखवायचं आहे. हे काय चॉकलेट. चॉकलेट दाखवायचं असतं का खायचं असतं ते? दे मला चल. नाही हे बाबांना मी बाबांना देणार. सोड रे खाऊ दे मला काहीतरी भूक लागेल तर मला. हे काय झालं? अगं काय झालं तुला? तू काय दिलंस तिला खायला? हे जाऊ दे लागला तर लाकडाचं चॉकलेट. अरे बापरे. बाबांना दाखवायचं होतं ना. सनाया यू ओके? मी तोडणार नाही तुझं. काय त्रास देत असतो मला एकटा. ऐक शन्या. माझ्या पोराला हात लावायचा नाही हं? माझ्या पोराला हात लावलास ना तर तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईल. एक मिनिट हे बघा, तुमच्या मुलाला समजावा जरा. त्याने सुरुवात केली मस्करीला. तू गप गा. मला माहितीये ना हे चॉकलेट त्याला त्याच्या बाबांना दाखवायचं होतं. हिने ते हिसकावून घेतलेलं असणार आणि खाल्लं असणार. शन्या हे चॉकलेट तुला खायला कोणी सांगितलं का? असं दुसऱ्याच्या हातचं हिसकावून घेशील ना अशीच गत होईल तुझी. दुसऱ्याच्या ताटातलं खाल्लं ना तर कधीच पचत नाही. आयुष्याचंही तसंच आहे शन्या. या नवऱ्याला हिसकावून घेतलंस ना तू फार काळ लाभणार नाहीत तुला. चल रे अथर्व. यार हिला कन्फर्म रोज रात्री डायरीत लिहित असणार आहे उद्या काय डायलॉग मारायचा. काय बोलते यार. ए तुला काय झालं? तू मी पाणी आणते तुझ्यासाठी. थांब यार. काय रडू नको रडू नको रडू नको. घे पाणी घे पाणी घे पाणी घे यार. पाणी ऐक ना हो 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 मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेस. पण ना सगळं छान होणार आहे. सगळं छान होणार. पाणी पी पाणी पी. मला ना वाटतंय तुझा दिवसच खराब आहे आज. तुला कोणीतरी शिव्या घालतोय सकाळपासून. जाऊ दे ना शांत हो ना. सना रडू नको. हे काय पाणी पी पाणी पी. चला निघायचं ना. हो मी जरा एडिट डिपार्टमेंटशी बोलून येते. बर. आता कुठे गेली ही शनाया? फोन पण बंद करून ठेवलाय. मगाशी तर चालू होता फोन. काय करत असेल कोणास ठाऊक. इडियट. काय रे जायचं नाही तुला? नाही निघतच होतो. एक फोन करायचा होता महत्वाचा. अरे हां फोनवरून आठवलं. मगाशी जेव्हा तू प्रिंट्स काढायला गेलास ना तेव्हा तुझा फोन तू माझ्या डेस्कवर विसरला होतास. या वाजत होता फोन. मी बघितलं. एक मिस्ड कॉल होता. थँक्यू. ऍक्च्युली मी नावही बघितलं. सनाया सबनीस. या शी इज अन ओल्ड फ्रेंड ऑफ माइन. रादर होतो. आम्ही आता फ्रेंड्स नाही होत. काय रे तू पुण्याचा ना? येस मॅम. ब्रॉन अँड बॉटअप इन पुणे. माझं मास कॉम पण तिथनंच झालंय. अच्छा बरं तुझी ही मैत्रीण शनाया ती पण पुण्याचीच? हो का? सहजच विचारलं. म्हणजे ऍक्च्युली मी सुद्धा एका शनायाला ओळखते आणि ती पुण्याचीच आहे. अच्छा. म्हणून विचारलं मी. डोंट टेक इट अदरवाईज. नाही नाही मॅम. म्हणजे माझ्याकडे तिचा फोटो आहे. इफ यू डोंट माइंड आपण. हो एक मिनिट. आय एम शुअर तुम्ही हिला ओळखत नसा. कारण ही एक नंबरची खोटी आणि दगाबाज मुलगी आहे.
मला 1 लाखाला गंडवलंही ना. मॅम, कसला विचार करताय? नाही काही नाही. तू खरं सांगतोयस ना, म्हणजे ही नक्की तुझी मैत्रीण आहे? हो का? ऍक्च्युली मी ज्या शनायाला ओळखते ती सुद्धा हीच आहे. का? काय झालं? मॅम, ही खूप डेंजरस मुलगी आहे. तुम्ही हिच्यापासून लांब राहा आणि तुमची मैत्री असेल तर ती आत्ताच्या आत्ता तोडा प्लीज. पण असं का म्हणतोयस तू? मॅम, कारण ही 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून. तेव्हा पण असं एकदम इनोसंट असल्याचं भासवायची. भासवायची म्हणजे? तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. ही आवडली होती मला. मी अडकत गेलो हिच्यात. बघता बघता 1 लाखभर खर्च झाले हिच्यावर. शी इज रिअली व्हेरी कनिंग, व्हेरी सेल्फिश. मला हिनं जो त्रास दिलाय ना, आज न उद्या ही नक्की भोगेल. ही शनाया फक्त गुरुनाथला लुबाडत नाहीये, तर कुणालाही तिने फसवलंय. कठीण आहे. पण मग शनायाचा पास्ट गुरुला माहिती असेल का? नसेल तर तो त्याला कळायला हवा, म्हणजे तरी त्याचे डोळे उघडतील. पण हे गुरुला सांगणार कोण आणि कसं? कमाल आहे हा अथर्व. अथर्व, पण परत असं करायचं नाही. हा आई मी मुद्दामून नाही केलं. हो ग, शहाण माझं बाळ, ते मुद्दामून नाही केलं. तुमचा बाळ फारच छान आहे. अथर्व, जर परत अशी कोणाची गंमत करशील ना तर तू आणि मी आहे. हा, जाऊ दे ग. आणि बरं झालं त्या शण्याची खोड मोडली. दात तुटले तिचे. पण काय रे, ओय, तिला सांगितलं नाहीस चॉकलेट खोटं खोटं आहे म्हणून? मी सांगायचं अगोदरच काय रांगीने खाऊन टाकला. अथर्व, तुझे हात केवढे घाण झालेत. चल जा बरं आतमध्ये हात धुणे जा. पाहिलं, याला म्हणतात जशास तसे. जे इथे केलं ना ते इथेच भोगायला लागतं बघ. आणि गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं होतं ना, बघशील तू आता 1 ना 1 दिवस तो या शण्याला पण घराबाहेर काढतो की नाही, पाहशीलच. यांनी नाही तिला घराबाहेर काढलं ना तरी मी काढीन. आणि नुसतं घरातनच नाही काढणार तर यांच्या मनात नाही काढीन.